पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत आणि एवढंच नाहीये, या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत। आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे, पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत, याचं मला दुःख आहे। आपला खांद्यावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे। आणि म्हणून मी नानाभाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो, माझ्यावर काही लोकांनी टीका केली, आज पुराव्यासहित सांगतो। भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा। या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली। नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं। आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले, नवीन भरती कमी व्हायला लागली, त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ हेवन शोधायला लागला। आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आहोत। आपलं जे 16व्या 17व्या वर्षापासनं 27-28व्या वर्षापर्यंतचं जे वय असतं, हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस, कारण ती समज नसते। त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्यूशन, एक क्रांती झाली पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते। त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात, पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या, ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव, आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव, म्हणून मी 2012चे कागद घेऊन आलो आहे। त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम। अर्बन नक्षलिझम म्हणजे काय? तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं, पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन, कोर्ट असेल, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल, RBI असेल, CAG असेल, इलेक्शन कमिशन असेल, अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा। इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही। आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल? लोक बंड करतील। बंड करतील म्हणजे काय करतील? म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील। हाच तर प्रयत्न आहे, हाच तर या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि म्हणून आपण बघा,